तुमसे पूछूंगी। वो विदेशी थे, वो हमारे देश को लूटने आए थे। ये बात तुम लोगों को अच्छी तरह से याद रखनी होगी। यस टीचर। वेरी गुड। अब बताओ क्या नाम था उनका? ठीक है, अब हम लोग साल याद करने की कोशिश करेंगे। तर स्पीडमध्ये काय आहे, स्पीडमध्ये फक्त मॅग्नेट्यूड आहे आणि वेलॉसिटीमध्ये मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. म्हणजे वेलॉसिटी ही काय वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, बघा दोन रोड आहे. इथे जर गाडी सरळ 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 जात असली तरी काय झाली, स्पीड, तिची स्पीड डेव्हलपमेंट होईल, वाढेल. आणि जर त्याच ठिकाणी जर त्याच गाडीला जर टर्न घ्यायचा असला म्हणजे वळायचं असलं तर स्पीडमध्ये काय वेलॉसिटी पण नाही ना. तर जेव्हा ती वळेल त्याच्यामध्ये स्पीडच नाही तर त्याच्यामध्ये वेलॉसिटी तयार होईल. म्हणजे गाडी चालत होती तर त्याच्यामध्ये फक्त मॅग्नेट्यूड होतं आणि जेव्हा गाडी वळाली त्यावेळेस त्याच्यामध्ये मॅग्नेट्यूड पण आलं आणि डायरेक्शन पण त्या ठिकाणी आली. ठीक आहे, तर पुढे गेल्यानंतर आपल्याला येतं ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. ज्या वेळेस वेलॉसिटीचा रेट चेंज होतो, वेलॉसिटीचा जो रेट आहे तो चेंज होतो, बदलतो, त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन हे तयार होत असतं. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, आणि लक्षात असू द्या की आपण ॲक्सेलरेशनला स्मॉल एने डिनोट करतो. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. हा त्याचा फॉर्म्युला आहे, लक्षात राहू द्यायचा आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. ॲक्सेलरेशनला आपण स्मॉल एने, इनिशियलला यू, स्मॉल यू ने डिनोट करतो, वेलॉसिटीला व्ही या अक्षराने डिनोट करतो, टाईमला टी आणि डिस्प्लेसमेंटला एस ने डिनोट करतो. खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण सॉल्व एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये आपल्याला सांगितले गेले आहे की an adult is running on a circular track. He runs a distance of 400 meter in 25 seconds before to his original position. What is average speed and velocity? तर यांनी सांगितलं आहे की ती स्पीड आणि वेलॉसिटी काय येणार आहे. तर त्यांनी जे डिस्टन्स आपल्याला पूर्ण जे दिलं आहे तर ते आहे, जे आपलं डिस्प्लेसमेंट आहे तर ते आपल्याला 0 दिलं आहे, डिस्टन्स दिला आहे 400 मीटर आणि टोटल टाईम दिला आहे 25 सेकंद. आपल्याला टाईम 25 सेकंद या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर यस हा कशाचा आहे सांगा बरं, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आपल्याला दिली 0 आणि डिस्टन्स दिला आहे 400 मीटर. तर बघू आपण याची वेलॉसिटी पण काढू आणि स्पीड पण काढू. सगळ्यात पहिले आपण स्पीड काढू. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. तर स्पीड आपल्याला दिली आहे, तर स्पीड आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला जे डिस्टन्स आहे तर ते दिलं आहे 400 मीटर आणि टाईम दिला आहे 25 सेकंद. जर आपण जर 400ला 25ने भाग दिला म्हणजे 400ला जर 25ने भाग दिला तर आपल्याला किती उत्तर येईल बघू आपण. 25 8 आपल्याला येते 200, 25 8 200. मग इथं 400 तर 200 900 400 म्हणजे 8ची डबल, 8 आणि 8 16. मग आपल्याला उत्तर येईल 16 मीटर पर सेकंद म्हणजे 16 मीटर पर सेकंड. ओके, एक्झाम्पल तुमचं लक्षात आलं असेल. आपण पुढे जाऊ, आपण वेलॉसिटी काढू. खूप सोपं आहे, फक्त यासाठी आपल्याला भागाकार येणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला स्पीड काढायची. स्पीडचा जे फॉर्म्युला आहे तो डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग आपण कधी कधी खूप कन्फ्यूज होतो की एसला स्पीड मानायचं की डिस्प्लेसमेंट मानायचं. तर डिस्प्लेसमेंट वापरायचं मानायचं, कारण डिस्प्लेसमेंट मानायला सांगितलेलं आहे. स्पीड आपण डायरेक्टली पूर्ण नाव लिहितो. आता डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर आता डिस्प्लेसमेंट आपल्याला दिली 0 अपॉन टाईम दिला आहे 25 सेकंद. तर आपण जेव्हा तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही गणित असू भागाकार आणि गुणाकारमध्ये जर 0 आला तर त्याचं उत्तर फायनली काय येणार आहे, 0 येणार आहे. 0 मीटर पर सेकंड.
तर एक्झाम्पल नंबर 2 तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की त्याचं उत्तर काय आहे आणि तुम्ही कसं केलं इथे. तर एक्झाम्पल नंबर 3 कडे आपण वळू. तुम्ही एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्झाम्पल नंबर 4 सांगायचं मला कमेंटमध्ये की ते कसं आलं आहे आणि तुम्ही कसं केलं आहे. तर एक्झाम्पल नंबर 3 आता मी इथं घेणार. बघा आपल्याला इथं दिलं आहे पहिले ॲक्सेलरेशन आपल्याला दिलं आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर तुम्हाला आठवतं का मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला एक लिहून दिले होते ते कशाने डिनोट करतात ॲक्सेलरेशनला स्मॉल एने इनिशियलला यूने असं लिहून दिलं होतं. तर ते तुमचं जर पाठ झाला असेल किंवा लक्षात असेल तर तुम्हाला माहिती आहे एकाचा आहे ॲक्सेलरेशनचा एस डिस्प्लेसमेंट व्ही वेलॉसिटी आणि यू इनिशियल. तर ॲक्सेलरेशन आपल्याला दिलं आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलं आहे 2.5 मीटर. वेलॉसिटी आपल्याला दिली आहे 0 आणि इनिशियल आपल्याला फाइंड आउट करायची. तर यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार सांगा बरं. तर यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू यू मीन्स इनिशियल स्क्वेअर प्लस 2 ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट. सो वेलॉसिटी आपल्याला दिली 0 इज इक्वल टू आपल्याला यू म्हणजे इनिशियल फाइंड आउट करायचं आहे म्हणून इनिशियल जसं तसं प्लस 2 इज इक्वल. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक याच्यामध्ये अल्फाबेटिकल जेव्हा आपण देतो तर त्याच्यामध्ये गुणाकाराचं साइन असतं. त्याच्यानंतर आपल्याला दिलं आहे 9.8 ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला दिले आहे 2.5. 0 जसं तसा पण 0 आपण द्यायच्या आधी आपल्याला इनिशियल फाइंड आउट करायचं आहे म्हणजे इनिशियल इकडे जाईल 0 जसं तसा प्लस इकडे येताना प्लस नाही तिकडं जर प्लसमध्ये तर इकडे येताना तो मायनसमध्ये होईल बरोबर. मायनस का सांगा बरं. मायनसमध्ये प्लसमध्ये असणार प्लस आपण जेव्हा 9.8 इंटू 2.5 जेव्हा आपण करू तर त्यावेळेस बघू आपल्याला काय उत्तर येतं. आपण करून बघू. तर आपल्याला काय असं उत्तर येईल 24.50 असं उत्तर येईल. त्यांनी आपण ना दोनांनी त्याला गुणून घेऊ तर बघू गुणल्यानंतर काय उत्तर येतं. तर बघा इकडं गुणून ठेवलं आहे 9.8 गुणिले 2.5. तर इकडं गुणून ठेवलेलं आहे बघून घेऊ शकता उत्तर काय आहे. तुम्ही रफमध्ये करून बघा उत्तर बरोबर आहे का सांगा. ओके. त्यानंतर पुढे तर जेव्हा आपण दोनाने गुणू तर त्यावेळेस आपल्याला 49.00 असं उत्तर येईल. तुम्हाला माहिती आहे पॉईंटचे तिकडून जर 00 असले तर ते 00 कट होतात किंवा राहू दिला असतं तरी पण काही फरक पडला नसता. तर ठीक आहे आपण काढून टाकले. तर ज्यावेळेस 0 प्लस 49 होईल तर 49च हे उत्तर येईल. आपल्याला इनिशियल फाइंड आउट करायचं आहे. मग आता जे 49 आहे तर 49 काचा स्क्वेअर आहे 7चा स्क्वेअर आहे. मग इनिशियल आपल्याला फाइंड आउट झाली 7 मीटर पर सेकंड. आता एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्झाम्पल नंबर 4 मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे ते कसं केलं आहे. ओके ठीक आहे. आता आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघू. तर पुस्तकामध्ये पेज नंबर 12वरती हे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आहे बघा ते लक्ष द्या. तर तिथं काय सांगितलेलं आहे जर एक टेबल जर एखादा टेबल आहे आणि टेबलावर जर एक पुस्तक आहे ते पुस्तक उचलायला जेवढं आपल्याला वजन लागणार आहे तर तेवढंच वजन म्हणजे तेवढंच फोर्स आपल्याला टेबल उचलायला लागणार आहे का. नो. तर बघा पुढे तर सपोज एक फॅन आहे आणि फॅनचं जेव्हा आपण स्विच बंद करतो स्विच ऑफ करतो त्यावेळेस जो फॅन आहे तो एकदम डायरेक्टली बंद राहतो का नाही. पहिले तो हळू फिरतो हळू तो बंद होतो डायरेक्टली बंद होत नाही. तर हे सर्व काय आहे तर हे सर्व इनर्शिया आहे. मग इनर्शिया नेमकं काय आहे. इनर्शियाला मराठीमधून म्हणतात जडत्व. काय म्हणतात जडत्व. तर हे जडत्व नेमकं काय आहे जसं की
एखाद्या बसमध्ये आपण बसलोय आणि बसल्यानंतर ज्यावेळेस बस लेफ्ट साईडला टर्न मारते त्यावेळेस आपण राईट साईडला फेकला जातो आणि ज्यावेळेस राईट साईडला टर्न त्या ठिकाणी मारते त्यावेळेस आपण लेफ्ट साईडला फेकले जातो. तर असं का की आपण मोशनमध्ये असतो आणि अचानक ते डायरेक्शन, त्याला नवीन वेलॉसिटी, नवीन स्पीड त्या ठिकाणी आली की आपलं जी जडत्व त्या ठिकाणी निर्माण होतं. जडत्व म्हणजे अजून एक जेव्हा संडे असतो त्यावेळेस आपण लवकर उठत नाही, तर हे पण झालंय जडत्व झालंय. हे म्हणजे आपण त्या ठिकाणी आपलं जडत्व सोडायला तयार नसतो. त्या ठिकाणी पुढे आपण आपल्याला एक प्रॅक्टिकल आहे. तर तुम्हाला सांगून देऊ, हा न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे इनर्शिया. न्यूटन्स फर्स्ट लॉ इज काय आहे? इनर्शिया आहे, म्हणजे जडत्व आहे. तर आपण पुढे जाऊन बोलू. एक प्रॅक्टिकल आहे आणि त्या प्रॅक्टिकलमध्ये कसं आहे, तर एक ग्लास घ्यायचा आहे, वाळू भरायची त्याच्यामध्ये ग्लासमध्ये, आणि वाळू भरल्यानंतर एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि 1 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा किंवा 5 रुपयाचा एक ठोकळा घ्यायचा आहे, कॉईन घ्यायचा, आणि तो कार्डबोर्ड त्या वाळूवर भरलेल्या ग्लासवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावर एक कॉईन ठेवायचा आहे आणि हळूच त्याला एक टिचकी मारायची. टिचकी मारल्यानंतर तर काय होईल की, हे प्रॅक्टिकल मी करून दाखवणार दुसऱ्या लेक्चरमध्ये. तर कार्डबोर्ड हवडून जाईल आणि कॉईन बरोबर त्या वाळूमध्ये पडेल, त्या ग्लासमध्ये पडेल. तर हे का झालं की, हे इनर्शियामुळे झालं, कारण जडत्वामुळे झालं. कॉईनने त्याचं जडत्व सोडलं नाही. पुढे येतं बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. तर बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स काय, तर आपण हे 8वीमध्ये शिकलो आहे आणि 7वीमध्ये पण शिकलो आहे आणि आत्ता पण आपण शिकणार आहे. तर बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स आपण मागच्या वेळेस पण शिकलो आहे की 2 टीम, रस्सी खेच तुम्ही बघितलं असेल, 2 टीम, एक इकडे वळते, एक तिकडे वळते, आणि मग त्या ठिकाणी काय होतं, त्यांचा अनबॅलन्स फोर्स त्या ठिकाणी त्यांचा तयार होतो आणि मग इथे काय झाला, तो अनबॅलन्स फोर्स झाला. त्यावेळेस जे रस्सी ती इकडे जात नाही, तिकडे जात नाही, मध्येच असते, हा झाला बॅलन्स फोर्स. अनबॅलन्स फोर्स अँड बॅलन्स फोर्स शक्य तुम्हाला समजला असेल. खाली an object continue to remain at rest or in state of inform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. तर आपण पुढे जाऊ आणि सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे ते बघू. तर बघा, जो सेकंड लॉ आहे न्यूटनचा, तर तो आहे मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय ते पण बघू आपण. परंतु इथं बऱ्याच जणांना माहीत नसतं की सीजीएस सिस्टीमचा फुल फॉर्म काय आहे. सीजीएस सिस्टीमचा फुल फॉर्म काय आहे, एसआय सिस्टीमचा फुल फॉर्म काय आहे. तर एसआय सिस्टीमचा जो फुल फॉर्म आहे तो आहे सिस्टम ऑफ इंटरनॅशनल सिस्टीम, आणि सीजीएसचा फुल फॉर्म येतो आहे सेंटीमीटर ग्राम सेकंड सिस्टीम. हे लक्षात ठेवायचे, बरेच जणांना माहीत नसेल तर माहीत करून घ्या. ओके, आता आपण जाऊ मोमेंटमकडे. तर मोमेंटमचं जे एसआय सिस्टीम आहे ते होईल किलोग्राम मीटर पर सेकंड आणि सीजीएस सिस्टीम ग्राम सेंटीमीटर पर सेकंड. तर मोमेंटम काय आहे, मोमेंटम हॅज मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं की आपल्या वेलॉसिटीमध्ये मॅग्नेट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असतं. अगदी तसंच मग जी वेलॉसिटी ती काय, वेक्टर क्वांटिटी, या अगोदर सांगितलं इट इज अ वेक्टर क्वांटिटी वेलॉसिटी. तर अगदी तसंच मग मॅग्नेट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, कशामध्ये, मोमेंटममध्ये. मग मोमेंटम पण काय झाली, इट इज अ वेक्टर क्वांटिटी झाली. तर पुढे मॅग्नेट्यूड momentum is the product of mass and velocity of an object. P is equal to mass into velocity. Momentum is a vector quantity. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. तर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू वेलॉसिटी. आणि आता पुढे जाऊन जर विचार आला की जी मोमेंटम आहे, मोमेंटमला पीनेच का दर्शवतात, तर एक पीटर नावाचा शास्त्रज्ञ होता ज्याने मोमेंटमचा त्या ठिकाणी शोध लावला, आणि मोमेंटमला अजून एक नाव आहे, इम्पिटस. आता इम्पिटसमध्ये कसं, जर आता मोमेंटमकडे जाऊ आपण, जर एमनी जर दर्शवलं असतं तर मास झालं असतं, ओनी जर दर्शवलं असतं तर एमनी दर्शवलं असतं तर मास झालं असतं, ईने दर्शवलं असतं तर एननी दर्शवलं असतं तर
त्याच्यानंतर टीने दर्शवलं असतं तर टाइम झाला असता, यूने दर्शवलं असतं इनिशियल झालं असतं, एमने दर्शवलं असतं मास झालं असतं. मग मी इम्पिटसमध्ये बघू, आयने दर्शवलं असतं इनिशियल झालं असतं, इनर्शिया झालं असतं, एमने दर्शवलं असतं मास झालं असतं. मग उरतो पी, मग त्याच्यामुळं पीने दर्शवलं जातं, किंवा पीटर नावाने इथं पीने सुरू होतं त्याच्यामुळे पीने दर्शवलं असतं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. द मोमेंटमचं एक उदाहरण देतो. जसं की क्रिकेट चालू असतं, क्रिकेट मॅचमध्ये ज्यावेळेस बॉलर बॉलिंग करतो आणि ज्यावेळेस बॅटिंग करणारा बॅटिंग म्हणजे ज्यावेळेस बॉल फेकला जातो, ज्यावेळेस सिक्स मारला जातो, चौका मारला जातो, तर त्यावेळेस जो कॅच घेणारा माणूस असतो तो डायरेक्टली कॅच घेतो का? नाही. म्हणजे तो असं वर हात करून डायरेक्टली कॅच नाही घेतो, असा हात करून मग कॅच घेतो. तर का असं? तर त्या बॉलमध्ये खूप सारी मोमेंटम असते आणि मोमेंटम असल्यामुळं जर त्याने जर डायरेक्टली असं वर हात करून जर कॅच घेतली असती तर त्याला काही इजा झाला असते त्याच्या हाताला. पण तो असं खाली हात करून मग काय होईल तर मोमेंटम वेलॉसिटी कमी होईल, स्पीड कमी होईल आणि जेणेकरून त्याच्या हाताला इजा होणार नाही. मग तो खाली हात करून कॅच घेतो. त्याच्यानंतर अजून एक दिनचर्यामधलं आपलं एक मोमेंटमचं एक उदाहरण आहे. जसं की हे लांब उडी मारतो, तर त्यावेळेस लांब उडी मारणारे काय असतं तर ज्यावेळेस लांब उडी एखादा पर्सन ज्यावेळेस मारतो ना, तर त्यावेळेस खाली जी माती असते ती मऊ मऊ असते आणि जर त्यांनी कडक असे सरफेस एरियावर जर लांब उडी केली असते तर काय झालं असते, त्याचे बोन्स ते खराब झाले असते, खूप त्याला इजा झाल्या असत्या. मग हे काय झालं, मोमेंटमचं उदाहरण झालं. अजून म्हणजे मोमेंटममध्ये स्पीड वेलॉसिटी असतं ना, त्यामुळे आपण मोमेंटम. त्यानंतर पुढे जाऊन म्हणू, एखादा काचेचा ग्लास घ्या आणि काचेच्या ग्लासला जोरात ऑलवरती भिंतीवरती मारा, तर त्यावेळेस काय होईल तर ते फुटणार. आणि जर तोच ग्लास जर आपण गादीवरती मारला, किती फोर्स करून मारला तरी पण तो फुटेल का? नाही फुटणार. तो उधळून बाजूला पडू शकतो पण फुटणार नाही. तर का असं? कारण जी भिंत आहे ती कडक असते आणि कडक असल्यामुळं काय तर ग्लास तिकडून आल्यानंतर त्याच्यामध्ये वेलॉसिटी असते, स्पीड असते आणि जी ऑल आहे भिंत आहे ती तिथे जडत्व सोडलेलं नसतं तिनं, आणि त्याच्यामुळं ते दोघांचं जेव्हा आपटतात, ते दोघं जेव्हा घसरतात किंवा त्याच्या एकामेकावर आपटतात, तर भिंतीवर आपटल्यानंतर दगडावर आपटल्यानंतर तो ग्लास फुटणार आहे, कारण त्याच्यामधले ॲटॉम्स आहे ते हलणार आहे. त्याच्यानंतर जर आपण गादीवर मांडलं तर गादीचं काय, गादी जडतो आपलं सोडते, त्याच्यामुळे तो ग्लास फुटत नाही. समजला असेल, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आपण पुढे जाऊ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर न्यूटनचा जो थर्ड लॉ आहे तो आहे ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स इज कॉल्ड ॲज थर्ड लॉ ऑफ मोशन. तर ॲक्शन अँड रिॲक्शन म्हणजे काय, जसं की एखादा फुगा घ्या. फुगा जेव्हा आपण फुगवतो, फुगा फुगवल्यानंतर ज्यावेळेस आपण तो फुगा सोडणार, तर त्यावेळेस काय होईल, फुग्यामधली जी हवा आहे ती बाहेर निघणार आणि बाहेरची जी हवा आहे ती फुग्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून काय तर फुगा हा वरती उडेल, तिची जी डायरेक्शन आहे ती सोडेल ते, आणि तो वरती उडेल किंवा त्याची जागा जो प्लेस आहे ते सोडत जाणार. तर जसं की म्हणजे काय झालं, ॲक्शन अँड रिॲक्शन म्हणजे जसं की फुगा आहे, फुग्यामधली हवा बाहेर निघत होती आणि त्याच्या अपोजिट साईडले हवा ती मध्ये जात होती, त्याच्यामुळे तो फुगा काय होत होता, उडत होता. तर आय होप की तुम्हाला हा जो संपूर्ण धडा आहे तो समजला असेल. तर ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तर तुम्हाला महत्त्वाची सूचना देऊन टाकू की आपण आता फिजिक्सचा एक चॅप्टर झाला ना, तर त्यावेळेस आता आपण आता आहे ना बायोलॉजीचा एक चॅप्टर घेऊ. म्हणजे बायोलॉजीचे चॅप्टर म्हणजे कितवा चॅप्टर, 6वा चॅप्टर घेणार आहोत. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.